हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे शिवजयंती. जयंती निमित्ताने आज आमच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम आहे. तर गेल्या 2 वर्षापासून कार्यक्रम होत नव्हता. त्याच्या आधी होत होता. पण गेल्या 2 वर्षापासून माहीत नाही काय कारण होतं, पण कार्यक्रम होत नव्हता. पण यावर्षी सगळ्यांनी मिळून ठरवलं, की शिवजयंतीचा जो कार्यक्रम आहे, तो शिवजयंती सेलिब्रेट करायची, साजरी करायची. छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आहे असं म्हणू शकतो. उत्सव आहे असं पण म्हणू शकतो. कारण या दिवशी सणासारखंच सगळीकडं छान नटून-थटून बायका रेडी झाल्या आहेत. आमच्या इथे तरी सोसायटीत आणि बऱ्याच ठिकाणी शिवजयंती जी आहे ती खूप छान साजरी केली जाते. एक सणसारखं साजरी केली जाते आणि या दिवशी सगळ्यांना सुट्टीसुद्धा असते, सार्वजनिक सुट्टी असते. शाळेला म्हणा किंवा इतर याला म्हणा सुट्टी असते. सर्वात अगोदर शिवजयंती जी आहे ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली होती 1969 मध्ये. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला होता आणि त्यानंतर हा सण असाच सगळेजण एकत्र येऊन साजरा करत असतात. आमच्या इथेही असंच छान अशी शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली होती. छान डेकोरेशन वगैरे केलं होतं, सजवलं होतं आणि आता महाराजांची आरतीसुद्धा आलेली आहे. आली नव्हती, आता आरतीसुद्धा आली आहे महाराजांची. तर आम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्या ओल्ड लेडीज आहे, ज्या मोठे लोक आहेत, त्यांना आम्ही आरती करायला सांगितलं होतं. शिवाजी महाराजांची त्यांच्या हातून आरती करून घेतली होती. समोरून घे रे. याला मला साईड लावू. आपल्याला खूप खूप मुलांना वाव द्यायचा आहे. प्रत्येकाने थोडंसं वेळेचं भान द्या. कमीत कमी 50 मुलं आहेत आणि मोठ्यांना पण खूप इच्छा आहे पोवाडा म्हणायची. त्यामुळे सगळ्यांनी आपला आपला वेळ पटापट गाणं कनेक्ट करायचं आणि यायचं. आपल्याकडे जिजाऊ आहे, खऱ्या जिजाऊ. माझं नाव जिजाऊ, झाडपांची कन्या, भोसल्यांची सून, शिवबाची माता, भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्याचा पताका, नवी अभिमानाने श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी
खाली बसा, खाली बसा. टाळ्या वाजवा. थोडं आशीर्वाद बेटा, जिजाबाई भरल्या राजगडाची
छान असा कार्यक्रम सुरू होता. लहान मुलांनी छान छान असे डान्स केले होते. पोवाडा वगैरे म्हटलं, नारा वगैरे लावल्या गेल्या. मस्त असं छान कार्यक्रम सुरू होता आणि इकडे आतमध्ये आम्ही भेळ तयार करायला घेतली होती. कारण आम्ही भेळही स्नॅक्स म्हणून रात्रीचं ठेवलेलं होतं. शिवजयंती सेलिब्रेट केल्यानंतर मुलांना खायला काहीतरी हवं म्हणून मग भेळ बनवली होती. जी की आम्ही दर गणपती ज्या दिवशी विसर्जन होतो ना, त्या दिवशी सुद्धा आम्ही भेळ पार्टी करत असतो. त्यानंतर जेव्हा नाचून वगैरे झालं की मग भेळ पार्टीचा एक हे केलं जातं. तसंच यावेळेला पण शिवजयंती निमित्ताने आम्ही भेळ पार्टी करायचं ठरवलं होतं आणि मोतीचूरचा लाडूसुद्धा यावेळेला मागवला होता, गोड काहीतरी हवं म्हणून. आणि मुलांचा इथे सगळ्या मुलांचे छान छान डान्स झाल्यावर सगळे जणांना डान्स परत एकदा करायचा होता म्हणून सगळे इथं उभे होते आणि एक गाणं लावलं आणि सगळ्यांनी मिळून परत एकदा छान छान डान्स केला. सगळ्या मुलींनी छान अशा नऊवाऱ्या घातल्या होत्या, मेकअप करून आले होते, छान असा जुडा वगैरे बांधून टिपिकल महाराष्ट्रीयन लुक करून आले होते. आणि लहान मुलांनी शिवाजी महाराजांचा गेटअपसुद्धा केला होता, लहान लहान जे छोटे मुलं होते त्यांनी. आणि बाकीच्यांनी कुर्ता वगैरे पण घातला होता. रोहितलाही मी सांगितलं होतं की कुर्ता वगैरे घाल, पण असो त्याला कुर्ता आवडत नाही तर त्याने घातला नाही. असो. आणि सगळ्या लेडीजनी छान अशा साड्या घातल्या होत्या. ऑरेंज कलर आणि येल्लो कलर असं थीम ठेवलं होतं, कलर ठेवला होता. मी ड्रेस घातला होता कारण माझ्याकडे ऑरेंज कलरचा छान असा ड्रेस होता म्हणून मग मी ठरवलं की तोच घालावा. ऑरेंज कलरची अशी प्रॉपर अशी साडी नव्हती म्हणून मग मी ठरवलं की ड्रेसच घालावा कारण भगवा कलरच आहे माझ्या त्या गाऊनचा. आणि इथे भेळ वाटप सुरू होतं. सगळ्यांना, लहान मुलांना, बायकांना, सगळ्यांना वाटप केलं. छान असा कार्यक्रम झाला. त्यानंतर आम्हीही मिळून सगळ्यांनी भेळची पार्टी एन्जॉय केली. आणि इथे रोनित आणि रोनीचे फ्रेंड दोघंही आतमध्ये बसले होते कारण मी आणि तिची आई आम्ही आतमध्ये भेळ वाटप करत होतो म्हणून त्यांना दोघांना आमच्याच जवळ बसायचं होतं म्हणून दोघं फ्रेंड्स आतमध्ये बसले होते. आणि इथे ज्या आमच्या सोसायटीच्या काकू आहेत त्या पण एक त्यांच्याकडनं शिवजयंती निमित्ताने एक कविता सादर करत होत्या, बोलत होत्या. तर कार्यक्रम जो होता तो खूप छान असा झाला होता. आणि झालं असं की मोठ्यांनाही बऱ्यापैकी काही करायचं होतं, पण वेळेच्या याच्यामुळं वेळ पुरला नाही कारण 8 वाजता कार्यक्रम सुरू झाला होता. आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा सुरू आहे मुलांची म्हणून मग जो कार्यक्रम आहे तो लवकर आवरण्याचा आम्ही प्रयत्न केला होता मुलांच्या शाळेमुळे. आणि इथे कार्यक्रम झाल्यानंतर लहान मुलांना कॅडबरीसुद्धा वाटप केली होती कारण मुलांना त्याचं फार हे असतं की अरे वा आपल्याला चॉकलेट मिळणार आहे याचा आनंदही होतो. आणि आपण छान छान कार्यक्रम केले, डान्स केला आहे तर त्यानंतर आपल्याला असं काहीतरी मिळालं तर जास्त आनंद होतो. तर कार्यक्रम छान असा पार पाडला. आम्हीही भेळ वगैरे एन्जॉय केली आणि आता चाललो होतो घरी. बाय.